Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In this session, we are going to see latest trends in computer graphics. Okay, in that way, we are going to see two types: virtual reality and augmented reality. Let us first try to understand what is virtual reality. Okay, आजच्या सेशनमध्ये व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी आपण बघणार आहोत. व्हर्च्युअल रियालिटी इज कन्सेप्ट विच ट्रायज टू मिमिक रिअल वर्ल्ड. ओके, व्हर्च्युअल रियालिटी हा काय आहे, एक रिअल वर्ल्डचं मिमिक करण्याचा आपण एक एक्सपेरिमेंट म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीकडे पाहू शकतो. इट इज अन एन्व्हायरमेंट विच सिम्युलेट्स युजर्स एक्सप्रेशन, इमोशन्स अँड ॲक्टिव्हिटीज इन अ वे सच दॅट सिंथेटिक वर्ल्ड जनरेटेड इन कम्प्युटर इज एक्सपिरियन्स्ड ॲज रिअल. व्हर्च्युअल रियालिटी हे काय आहे की आपलं जे रिअल वर्ल्ड जे आहे, जे आपण भौतिक जग आपल्या आजूबाजूला जे बघतोय ते डिजिटली कसं आपल्याला एक्सप्रेस करता येईल, डिजिटली कसं इम्प्लिमेंट करता येईल, दॅट इज नथिंग बट व्हर्च्युअल रियालिटी. याच्यामध्ये काय केलं जातं तर युजर्स एक्सप्रेशन्स, इमोशन्स अँड त्याचे इंटरॅक्शन्स, ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते रिस्पॉन्सिव्ह वेनी त्या व्हर्च्युअल रियालिटीशी आपण कनेक्ट होऊ शकतो, जसं की आपण रिअल वर्ल्डमध्ये असतो. ओके, व्ही आर इज सिम्युलेटर विच युजेस कम्प्युटर ग्राफिक्स टू क्रिएट रिअलिस्टिक लुकिंग रिस्पॉन्सिव्ह व्हर्च्युअल वर्ल्ड. ओके, आता सांगितल्याप्रमाणे व्हर्च्युअल रियालिटी काय आहे तर एक सिम्युलेटर आहे जे काय करतं, कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करून व्हर्च्युअल वर्ल्डला एक रिअलिस्टिक लुक देण्याचा एक ट्राय आहे व्हर्च्युअल रियालिटी. म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्ड क्रिएटेड इन सिम्युलेटर इज नॉट स्टॅटिक, इट चेंजेस विथ युजर इनपुट. एक्झाम्पल व्हिडिओ गेम्स. ओके, व्हर्च्युअल वर्ल्ड काय आहे, हे स्टॅटिक नाही आहे. म्हणजे कोणती अशी एक इमेज, स्टॅटिक इमेज म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतीही मुवमेंट वगैरे काही होत नाही. एक चित्र आहे तर एक पोस्टर जर आपलं स्टॅटिक इन द सेन्स एक इमेज आहे ज्याच्यामध्ये कोणतीही ॲनिमेशन नाही, मुवमेंट नाही, त्याला आपण स्टॅटिक म्हणतो. पण हे व्हर्च्युअल वर्ल्ड हे असं स्टॅटिक नसतं. ओके, त्याच्यामध्ये युजर काय करू शकतो, इनपुट देऊ शकतो आणि त्या इनपुटच्या नुसार तुमचं जे व्हर्च्युअल वर्ल्ड जे क्रिएट केलेलं आहे ते चेंज होतं. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कॉम्प्युटर व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईल व्हिडिओ गेम्स. हे जे व्हिडिओ गेम्स जे आहेत कन्सेप्ट, दॅट इज नथिंग बट एन एक्झाम्पल ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. ओके, visual images are provided with acoustic images which can simulate sound within virtual environment to add more realism in it. ओके, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जे इमेजेस जे असतात त्याला ऑकॅस्टिक इफेक्ट पण दिलेला असतो, म्हणजे साऊंड इफेक्टसुद्धा दिलेला असतो, जेणेकरून आपल्याला ते एन्व्हायरमेंट, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट जे आहे ते अजून रिअल वाटेल. ओके, virtual reality can be thought as real-time simulation and interaction through multiple human sensorial channels used to model visual, auditory, taste, smell, etc. ओके, व्हर्च्युअल रियालिटीमध्ये काय केलं असतं की एक रिअल टाईम सिम्युलेशन आहे. तुमचे रिअल वर्ल्ड भौतिक जग जे आहे ते तुम्ही डिजिटली ऑन स्क्रीन कसं बघचाल. ओके, ऑन स्क्रीन ऑर विदाउट स्क्रीन कसं बघचाल. ओके, त्याच्यासाठी आपण एक सिम्युलेशन करतो. ओके, त्यालाच आपण व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतो. त्याच्यासाठी मग वेगवेगळे इनपुट चॅनल्स वगैरे जसे ह्युमन सेन्सेस आहेत, आपलं 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या रिलेटेड इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस असतात. ओके, जसं की व्हिज्युअल आहे, ऑडिटरी आहे, ओके, टेस्ट आहे, स्मेल आहे, तर त्याप्रमाणे सेन्सोरियल चॅनल्स तयार केलेले असतात. ओके, म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये आपण कनेक्टेड कशा थ्रू आहे तर हे आपल्या पंचेंद्रिया थ्रू आहे. ओके, तसंच त्याचंच सिम्युलेशन ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म. ओके, आणि तेच इनपुट आउटपुट डिव्हायसेस कोणते आहेत जे आपल्याला जे 5 सेन्सेस आहेत त्याच्या रिलेटेडच इनपुट आउटपुट डिव्हायसेस असणार आहे. ओके, व्हर्च्युअल रियालिटी इज इमर्सिव्ह, इंटरॅक्टिव्ह अँड इमॅजिनेटिव्ह. ओके, व्हर्च्युअल रियालिटी काय, इमर्सिव्ह या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटच्या सराउंडिंगमध्ये युजर फील करतो स्वतःला, त्याला इमर्सिव्ह असं म्हणतात. इंटरॅक्टिव्ह म्हणजे युजर त्याला इनपुट वगैरे त्या दिलं एन्व्हायरमेंटला तर त्याचं तसं रिस्पॉन्स येतो. ओके, त्याला इंटरॅक्टिव्ह अँड इमॅजिनेटिव्ह असं म्हटलेलं आहे. ओके, व्हर्च्युअल रियालिटीला. तर अशा प्रकारे आपण व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय बघितलेलं आहे. आता आपण कॉम्पोनंट्स बघूया, टिपिकल कॉम्पोनंट्स ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. ओके, इथं डायग्रॅम आहे उजव्या साईडला, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलं टास्क आहे, युजर आहे, आय ओ डिव्हायसेस आहे, व्ही आर इंजिन आहे. ओके, व्ही आर इंजिन अँड आय ओ डिव्हायसेसला व्ही आर सिस्टम एक इंटरफेस दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर अँड डेटाबेस आहे बॅकएंड. आता बघूयात आपण काय काय. टास्क आर फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ व्ही आर सिस्टम. ओके, युजर कम्युनिकेट विथ द सिस्टम बाय सेट ऑफ वेल डिफाईन्ड टास्क. टास्क्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ युअर व्ही आर सिस्टम. ओके,
ऑल कॉम्पोनंट्स ऑफ VR सिस्टम हॅव वेल डिफाईंड इंटरफेस बिटवीन दॅम. ओके, हे जेवढे कॉम्पोनंट्स आहेत ते त्यांच्यामध्ये एकमेकांपासून इंटरफेस आहे त्यांच्यामध्ये. ओके, IO devices are used for user input. एक्झाम्पल डेटा ग्लोव्ज, ट्रॅकर्स एक्सेट्रा. IO डिव्हायसेस कोणते कोणते आहेत तर जे आपण इनपुट आउटपुट डिव्हायसेस यूज करणार आहे त्याच्यामध्ये युजर इनपुट कशा थ्रू देणार आहे, डेटा ग्लोव्ज आहे, ट्रॅकर्स आहे, अजून भरपूर इनपुट डिव्हायसेस आहेत. और आउटपुट लाईक लार्ज डिस्प्ले, रोबोटिक आर्म्स एक्सेट्रा, हे आउटपुट डिव्हायसेस असणार आहेत. युझिंग सच IO डिव्हायसेस युजर कॅन इंटरॅक्ट विथ द VR सिस्टम. ओके, अशा इनपुट आउटपुट डिव्हायसेसचा यूज करून ओके युजर जो आहे तो VR सिस्टमशी कनेक्ट होणार आहे आणि इंटरॅक्ट होणार आहे. स्पेशल पर्पज VR आर्किटेक्चर इज डिझाईन टू हँडल कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी ऑफ VR सिस्टम. ओके, मग आता याच्यामध्ये जे हा इफेक्ट देण्यासाठी जे बॅकग्राऊंडला जे कॉम्प्युटेशन होणार आहे ते खूप कॉम्प्लेक्स असतं. ओके, त्याच्यासाठी मग स्पेशल पर्पज VR आर्किटेक्चर आपल्याला डिझाईन करावं लागतं, ज्याची डायग्राम तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे. त्यालाच VR सिस्टम आर्किटेक्चर असं म्हटलेलं आहे. ही डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये काढायची आहे. हार्डवेअर आर्किटेक्चर्स आर डिझाईन टू सॅटिस्फाय डिमांड्स ऑफ रिअल टाईम इनपुट रीडिंग, सेन्स कॉम्प्युटेशन अँड आउटपुट रेंडरिंग. ओके, एक हार्डवेअर आर्किटेक्चर डिझाईन केलेलं असतं कशासाठी तर तुमच्या रिअल टाईम इफेक्टसाठी जो इनपुट रीडिंग आहे किंवा कॉम्प्युटेशन आहे किंवा जे आउटपुट तुम्हाला द्यायचं आहे युजरला त्याच्यासाठी हे VR सिस्टम आर्किटेक्चर अँड हार्डवेअर आर्किटेक्चर आपल्याला डिझाईन करावं लागतं. सॉफ्टवेअर अँड डेटाबेस आर डिझाईन टू प्रोसेस रिअल टाईम रिक्वेस्ट कमिंग फ्रॉम द VR इंजिन. सॉफ्टवेअर्स आणि डेटाबेस हे कशासाठी लागतं तर हा जो युजरकडून जो VR सिस्टमला इनपुट जो येणार आहे तो इनपुट आपल्याला प्रोसेस करायचा आहे आणि प्रॉपर आउटपुट परत बॅक टू युजर आपल्याला द्यायचा आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर अँड डेटाबेस हे यूज केलेलं आहे. डेटाबेसमध्ये मग तुमचा जो डेटा आहे तो सेव्ह केला जातो. ओके, इनपुट आणि आउटपुट रिलेटेड जे काही आहे ते एन्व्हायरमेंट क्रिएशनसाठी जो डेटा लागणार आहे आपल्याला तो डेटाबेस त्यासाठी लागतो. Rendering of scenes is done on demand and displayed on the output device. ओके, रेंडरिंग ऑफ सीन. आता हा जो सीन जो आहे तो जसा डिमांड युजरचा डिमांड आहे त्यानुसार तो आउटपुट डिव्हाइस जे पण अवेलेबल आहे त्या VR सिस्टममध्ये त्याच्यावर काय केलं जातो, रेंडर केलं जातो. वर्ल्ड टूल किट, जावा 3D एक्सेट्रा सॉफ्टवेअर आर डिझाईन टू इज द VR प्रोग्रॅमिंग. आता याच्यामध्ये VR प्रोग्रॅमिंग जे आहे त्याच्यासाठी स्पेशल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत जसं की वर्ल्ड टूल किट आहे, जावा 3D आहे. ओके, याचा यूज करून VR इफेक्ट हा किंवा VR प्रोग्रॅमिंग केलं जातं. मेडिकल, मिलिटरी, एज्युकेशन, ट्रेनिंग एक्सेट्रा फील्ड्स युजेस ॲप्लिकेशन्स ऑफ VR ऑन लार्ज स्केल. आता याचे जर ॲप्लिकेशन जर बघितले तर खूप आहेत. ओके, त्याचंच मेन फील्ड जे आहेत ते मेडिकल फील्डमध्ये आहे सध्या, मिलिटरीमध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहे, ट्रेनिंगमध्ये आहे. ओके, आता आपण टाईप्स ऑफ VR सिस्टम्स बघूयात. व्हर्च्युअल रियालिटीचे कोणते कोणते टाईप आहेत, मेन टाईप ते बघूयात आपण. ओके, फर्स्ट इज डेस्कटॉप VR. ओके, ऑल्सो नोन ॲज विंडो टू वर्ल्ड सिस्टम. डेस्कटॉप VRलाच काय आपण म्हणतो, WOW, विंडो टू वर्ल्ड सिस्टम असंही म्हणतो. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट इज सिम्युलेटेड इन फ्रंट ऑफ युजर. याच्यामध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट युजरच्या समोर सिम्युलेट केलं जातं. कसं केलं जातं बघूयात आपण आता. दीज आर लेस इंटरॅक्टिव्ह, नॉन इमर्सिव्ह, लेस एक्सपेन्सिव्ह सिस्टम्स. ओके, आता याच्यामध्ये इंट्रॅक्शन जे युजरचे असतं हे कमी असतं डेस्कटॉप VRमध्ये. ओके, समोर डेस्कटॉप मॉनिटर स्क्रीनच असते आणि त्याच्यामध्ये हा इफेक्ट दिलेला असतो VRचा. त्याच्यामध्ये मग इंट्रॅक्शन्स लिमिटेशन येतात, माऊस कीबोर्ड वगैरे जर फक्त तेवढंच असतं. त्याच्यानंतर अजून स्पेशल जॉयस्टिक वगैरे असेल तर असतं. ओके, त्याच्यानंतर नॉन इमर्सिव्ह आहे म्हणजे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये युजर स्वतःला सराउंडिंग असं एक्सपिरियन्स एवढं करत नाही. ओके, त्याला पण लिमिटेशन आहे पण नॉन इमर्सिव्ह आहे. ओके, लेस एक्सपेन्सिव्ह सिस्टम. आता आधी हे सगळे जर इफेक्ट जर द्यायचे असतील इमर्सिव्ह आणि इंट्रॅक्शन ऑब्वियसली त्याची कॉस्ट वाढते. ओके, आता हे एवढेच इंट्रॅक्टिव्ह आणि इमर्सिव्ह नाहीच आहे तर मग ते काय आहे, स्वस्त आहे. युजर डझंट नीड स्पेशलाइज्ड इनपुट टूल्स फॉर इंट्रॅक्शन. त्याच्यामध्ये जे युजर आहे त्याच्यामध्ये त्याला इनपुट टूल्स एवढे स्पेशल लागत नाही आहेत इंट्रॅक्शनसाठी. जसं सांगितलं मग असे जसं की सिम्पल आपले माऊस, जॉयस्टिक, ट्रॅक बॉल, स्पेस बॉल्स एक्सेट्रा आर यूज्ड फॉर नेव्हिगेशन अँड ऑब्जेक्ट कंट्रोल इन व्हर्च्युअल वर्ल्ड. ओके, मॉडर्न गेम्स आर गुड एक्झाम्पल ऑफ डेस्कटॉप VR. आता तुम्ही जे कॉम्प्युटर गेम्स जे बघताय वेगवेगळे डेस्कटॉपवरचे किंवा आपल्या लॅपटॉपवर जे मुलं आजकाल जे गेम्स खेळतात ते काय आहे, डेस्कटॉप VRचं एक्झाम्पल आहे.
HTML and virtual reality modeling language are standard tools used for desktop VR. HTML आणि व्हर्च्युअल रियालिटी मॉडेलिंग लँग्वेज VRML हे त्याच्यामध्ये टूल्स यूज केलेलं असतं डेस्कटॉप व्ही आरसाठी. ओके, तर हा फर्स्ट टाईप होता आपला डेस्कटॉप व्ही आर. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द नेक्स्ट टाईप ऑफ युअर व्ही आर, व्हिडिओ मॅपिंग व्ही आर. ओके, पुढचा टाईप आहे व्हिडिओ मॅपिंग व्हर्च्युअल रियालिटी. आता हे काय बघूया आपण. इट युजेस प्रोजेक्शन टेक्निक इन विच मल्टिपल कॅमेराज कॅप्चर्स मुवमेंट ऑफ युजर अँड सिम्युलेट इट इन द व्हर्च्युअल वर्ल्ड ऑन द सीन. याच्यामध्ये काय केलेलं असतं, तुमच्या उजव्या साईडच्या इमेजमध्ये बघा, हे इफेक्ट नाही आहे ॲक्च्युली, हा त्याचं व्हिडिओ मॅपिंगचं कसं सेटअप केलं जातं त्याचं एक इमेज आहे हे. याच्यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला दिसतील सगळ्या बाजूनी कॅमेराज ठेवलेले आहेत. ओके, ह्या कॅमेरा काय करतात, तर तो जो युजर आहे त्याचे मुवमेंट कॅप्चर करतो पूर्ण. स्पेशल कोऑर्डिनेट्स ऑफ युजर डेटा आर मॅप्ड इनसाइड व्हर्च्युअल वर्ल्ड. ओके, 2D इमेज ऑफ अ युजर इज क्रिएटेड इन व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. स्पॅशल कोऑर्डिनेट्स जे असतात, XY कोऑर्डिनेट्स, हे युजरचा डेटा घेऊन त्याच्यावर मॅप केलेले असतात. ओके, व्हर्च्युअल वर्ल्ड क्रिएट करण्यासाठी. आणि 2D इमेजेस मोस्टली यूज केलेले असतात त्याच्यामध्ये. ॲक्शन्स ऑफ युजर इन रिअल वर्ल्ड आर मॅप्ड इन व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट थ्रू कॅमेरा अँड सेन्सर्स. ओके, हे युजर जे पण काही मुवमेंट करणार आहे त्याचे जे मुवमेंट्स आहेत त्याचं पूर्ण सगळ्या अँगलनी कॅमेरामधून इमेज कॅप्चर केली जाते आणि त्याचं सिम्युलेशन नंतर व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये केलेलं असतं. ओके, अजून वेगवेगळे कॅमेरा सोडून अजून वेगळेसुद्धा बाकीचे पण ऑडिओ वगैरे सेन्सर असतात याच्यामध्ये. ओके, युजर कॅन सी अँड फील हिज ॲक्शन्स ऑन मॉनिटर स्क्रीन. आणि साईड बाय साईड काय करतो युजर, त्याचे जे मुवमेंट आहे हे स्क्रीनवर पाहू शकतो. तर याला आपण काय म्हणतो की व्हिडिओ मॅपिंग व्ही आर, ज्याच्यामध्ये मोस्टली प्रोजेक्शन टेक्निक हे यूज केलेलं असतं. ओके, त्याच्यानंतर आहे पुढचा इमर्सिव्ह व्ही आर. ओके, इमर्सिव्ह दॅट इज नथिंग बट एन्व्हायरमेंट अराउंड द युजर, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. तो युजर त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये स्वतः प्रेझेंट असल्याचं फील करतो, त्यालाच इमर्सिव्ह असं म्हणतात. ओके, इमर्सिव्ह व्ही आर, इट प्रोव्हाइड्स कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट ऑफ युजर इन व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. Okay, the next is immersive VR. Okay, it provides complete involvement of user in virtual environment. Immersive म्हणजे काय, तर त्या युजरला त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये स्वतः तो सराउंडिंग तसं फील करतो. टोटली रिअल वर्ल्डमध्ये आपण जसं फील करतो तसं तो स्वतःला, तो जे काही व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असेल त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं पूर्ण इन्व्हॉल्वमेंट, त्याचं सराउंडिंग पूर्ण आजूबाजूला सर्व व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट त्याला दिसतं आणि तसं तो फील करतो. ओके, युजर फील्स ॲज इफ ही शी इज अ पार्ट ऑफ व्हर्च्युअल वर्ल्ड. युजरला काय वाटतं की जसं की तो त्या व्हर्च्युअल वर्ल्डचा पार्ट आहे. ओके, हेड माउंटेड डिस्प्ले HMD device projects virtual scene directly into user's eye as user's position and viewpoint are mapped within the virtual environment. जसं युजरचं पोझिशन आणि व्ह्यूपॉईंट तुमच्या व्हर्च्युअल वर्ल्डप्रमाणे मॅप केलेलं असतं त्याला मॅच होण्यासाठी. ओके, आणि मग त्यासाठी हेड माउंटेड डिस्प्ले यूज केलेले असतात. इमेजमध्ये बघा त्याने डोक्यावर जे घातलेलं आहे डोळ्यासमोर त्याला HMD म्हणतात. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, त्या युजरच्या डायरेक्ट डोळ्यामध्ये तो सीन जो आहे तो रेंडर केला जातो. ओके, म्हणजे त्याला त्या डिव्हाइसमधून HMD डिव्हाइसमध्ये दिसतं तसं. ओके, पूर्ण व्हर्च्युअल वर्ल्ड. आणि त्याच्यामुळे त्याचं असं एक फिलिंग असतं जसं काही तो त्या वर्ल्डमध्येच स्वतःला बसला असं फील करतो तो स्वतः. ओके, ऑडिटरी इन्फॉर्मेशन इज पास थ्रू इयरफोन्स अँड डेटा ग्लोज मॅप्स द युजर ॲक्शन इन व्हर्च्युअल सीन. याच्यामध्ये मग परत अजून साऊंड इफेक्ट्स दिलेले असतात, त्यासाठी इयरफोन्स वगैरे दिलेले असतात. डेटा ग्लोव्ज दिलेले असतात इनपुटसाठी. ओके, डेटा ग्लोव्ज म्हणजे ग्लोव्ज घातलेले असतात हातामध्ये, त्याच्यातून मग जसं ते युजरचं मुवमेंट होईल तसं हँड मुवमेंट त्याप्रमाणे त्याचा इनपुट जो आहे तो व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये घेतला जातो आणि त्याच्यानुसार त्याचे इंट्रॅक्शन्स आउटपुट रेंडर केले जातात. ओके, तर आपण इमर्सिव्ह व्ही आर असं म्हणतो. आता बघूयात आपण पुढचं पॉईंट जो आहे व्ही आर सिस्टीमचा, टेलिप्रेझन्स. ओके, टेलिप्रेझन्स लिंक्स ह्युमन ऑपरेटर सेन्सेस विथ रिअल वर्ल्ड सेन्सर्स. टेलिप्रेझन्समध्ये काय केलेलं असतं, ह्युमन ऑपरेटर एक असतो. ओके, त्याला कनेक्टेड डिव्हाइस दिलेलं असतं त्याला,
आणि त्याचे जे सेन्सेस आहेत ते रिअल वर्ल्ड सेन्सरसोबत मॅच केलेले असतात. ओके, द ह्युमन ऑपरेटर इज कनेक्टेड विथ रोबोट्स वाया सेन्सर्स अँड कॅमेराज. ओके, याच्यामध्ये काय केलेलं असतं की ह्युमन ऑपरेटर जो आहे तो एका रोबोटशी कनेक्ट केलेला असतो विथ द हेल्प ऑफ सेन्सर्स अँड कॅमेराज. मग ते वायर्ड असतील किंवा वायरलेस असतील. ओके, जसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते तसं वायरलेस होत चाललेलं आहे, त्याच्यामुळं वायरलेसच कन्सिडर करा तुम्ही. ह्युमन ऑपरेटर कॅन एक्सपिरियन्स अँड सी एन्व्हायरमेंट वेअर द रोबोट इज लोकेटेड. याच्यामध्ये काय केलेलं असतं की इकडे ह्युमन जो आहे त्याला एक हार्डवेअर सिस्टीम डिव्हायसेस दिलेले असतात आणि विथ द हेल्प ऑफ दॅट ही ऑर शी इज कनेक्टेड विथ दॅट रोबोट. ओके, त्या रोबोटशी त्याचं कनेक्शन असतं आणि मग जसा हा ऑपरेटर इकडं मुवमेंट करेल तसा तो रोबोट तिकडं मुवमेंट करतो. ओके, त्याला आपण टेलिप्रेझेन्स असं म्हणतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून एवढं डेव्हलप नाही आहे, त्याच्यासाठी हा टेलिप्रेझेन्स हा कन्सेप्ट यूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये इकडे जसं ह्युमन ऑपरेटर जसं मुवमेंट करतो एक्झॅक्टली त्याचं मिरर मुवमेंट म्हणू शकता तुम्ही, तो तिकडं रोबोट करतो. ओके, याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तुम्ही टायटॅनिक मूव्ही बघितला असाल तर त्या मूव्हीमध्ये ज्यावेळेस ते ड्रोन जे सोडतात खाली, मला वाटतं पाण्याखाली अंडरग्राऊंडला सोडतात तळाला, त्यावेळेस वर जो ऑपरेटर असतो तो जसं मुवमेंट करतो खाली तसा तो रोबोटिक जो असतो आर्म्स त्याचे मुवमेंट होत असतात. ओके, खाली अंडरग्राऊंडला समुद्राच्या तळाशी. तर ते पण सुद्धा एक टेलिप्रेझेन्सचं एक्झाम्पल होतं, तुम्हाला कळण्यासाठी मी एक्झाम्पल सांगितलं आत्ता. तर याचं अजून ॲप्लिकेशन्स बघूया आपण दुसरे. इन इमर्जन्सी कंडिशन्स लाईक फायर फायटर्स ओके अँड फायर व्हेकल्स कॅन बी रिमोटली ऑपरेटेड. याचा इमर्जन्सी कंडिशनमध्ये खूप महत्त्वाचा यूज होतो, जसं की आता फायर वगैरे कुठं आग लागली आहे समजा. ओके, तर अशामध्ये आपण कुणाला वाचवायचं किंवा काय करायचं असेल तर दुसरा माणूस एखादा आगीत जावा लागतो, बरोबर आहे. तर त्याच्याऐवजी रोबोट्स वापरून किंवा फायर व्हेकल्स वापरून फायर फायटर्स डिव्हायसेस यूज करून काय केलं जातं तर टेलिप्रेझेन्सचा यूज करून आपण हे रिमोटली ऑपरेट करू शकतो. ओके, म्हणून म्हटलं तर दुसरी मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर्स यूज मायक्रो कॅमेरा माउंटेड ऑन हेड टू परफॉर्म कॉम्प्लेक्स ऑपरेशन विदाउट मेकिंग बिग होल्स इन पेशंट बॉडी. याचं दुसरं जर ॲप्लिकेशन एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर जे असतात ते मायक्रो कॅमेरा त्यांच्या हेडला लावलेला असतो, डोक्याला, आणि त्याच्यातून ते कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स त्याचा यूज करून ते करू शकतात. बाकीचे जे ऑपरेशन्स असतात त्याच्यामध्ये बिग होल्स वगैरे पेशंटच्या बॉडीमध्ये करावं लागतात. तर हे कारण त्यांना दिसण्यासाठी, ओके, डायरेक्ट व्ह्यू दिसण्यासाठी. पण हा जो मायक्रो कॅमेरा जो असतो त्याच्यामुळे काय होतं तर त्यांना बिग होल ते पेशंटच्या बॉडीमध्ये करण्याची गरज नाही आहे. ओके, तर हे खूप मोठा फायदा टेलिप्रेझेन्सचा आहे ॲप्लिकेशन मेडिकल फील्ड. ओके, द नेक्स्ट टाईप ऑफ व्हर्च्युअल रियालिटी इज मिक्स्ड रियालिटी. ओके, हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे. ऑल्सो नोन ॲज ऑगमेंटेड रियालिटी. याला ऑगमेंटेड रियालिटी असं सुद्धा म्हणतात. तुमच्या उजव्या साईडला जी इमेज आहे ती बघा. इन्व्हॉल्वमेंट ऑफ युजर इज समवेअर बिटवीन इमर्सिव्ह अँड नॉन इमर्सिव्ह सिस्टीम, हेन्स नेम इज मिक्स्ड रियालिटी. याचं कसं असतं, युजर जो आहे तो स्वतःला त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये असल्याचं सुद्धा फील करतो आणि अर्धा रिअल वर्ल्डमध्ये असल्याचं फील करतो, म्हणून त्याला मिक्स्ड रियालिटी असं म्हणतात, इमर्सिव्ह अँड नॉन इमर्सिव्ह. ओके, इन दिस सिस्टीम टेलिप्रेझेन्स इनपुट इज मर्ज्ड विथ कम्प्युटर जनरेटेड इनपुट्स. आता तुम्हाला जी स्क्रीन जी दिसते आहे ते उजव्या साईडला इमेज जी दिसते आहे स्क्रीनवर ती काय आहे तर तुमच्या फायटर प्लेन्स जे असतात, मिलिटरी प्लेन्स जे असतात युद्धामध्ये जे वापरतात डॉग फाईट्समध्ये, त्यांचं जे स्क्रीन असतं त्या पायलटचं ते स्क्रीन आहे हे. याच्यामध्ये त्या प्लेनची जी ग्लास आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे मिक्स्ड रियालिटीचा इफेक्ट दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो सर्कल आहे, हा जो प्लेन आहे हा एनिमीचं प्लेन आहे आणि याच्यामध्ये हे जे सिस्टम्स आहे हे तुमची पूर्ण मिक्स्ड रियालिटी, हे पायलटच्या स्क्रीनवर हे असे इफेक्ट दिसतात त्याला व्हर्च्युअल रियालिटीचे. याच्यामध्ये या एनिमी प्लेनला त्यांनी लॉक केलेलं आहे, याचा कलर परत रेड होतो आणि मग मिसाईल फायर होतं. ओके, जे काही त्याचं मारा करण्याचं जे हत्यार असेल ते विमानामधून फायर होतं. ओके, तर त्याच्यामध्ये मग अजून तुम्हाला इकडं ऑल्टिट्यूड्स, त्याची बाकीचे जे डायमेन्शन्स आहेत, हाईट, स्पीड, ओके, उंची, ऑल्टिट्यूड, हे सर्व या मिक्स्ड रियालिटीचा इफेक्ट म्हणून दिसतं आहे याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये काय केलेलं असतं की कम्प्युटर जनरेटेड हा इनपुट जो आहे हे मर्ज केलेलं असतं तुमच्या टेलिप्रेझेन्सच्या इनपुटप्रमाणे. ओके, आता या प्लेनची जी सेन्सर्स लावलेले असतात डिफरंट ह्या प्लेनला, ते सेन्सर्स आणि प्लस कम्प्युटर जनरेटेड जे इनपुट्स आहेत ते मिक्स केले जातात. ओके,
आता याच्यामध्ये हेड अप डिस्प्लेज HUD हे यूज केलेले असतात. HUD यूज्ड इन मिलिटरी एअरक्राफ्ट्स आर बेस्ट एक्झाम्पल ऑफ सच सिस्टम. हे HUDचेच एक्झाम्पल आहे मी जे आत्ता सांगितलं ते. HUD डिस्प्लेज डेटा लाईक अल्टिट्यूड, स्पीड, हाईट एक्सेट्रा. हे HUD जे असतात हे बाकीचे अल्टिट्यूड, स्पीड, हाईट मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्व जो डेटा आहे तो जनरेट करतात. The next type of our VR system is fish tank VR. ओके. फिश टँक व्ही आरमध्ये काय असतं ते बघा. मधली तुमचं वरचे जे डायग्राम आहे इमेजमध्ये तिथं बघा. फिश टँक व्ही आर कंबाईन्स डेस्कटॉप व्ही आर अँड स्टिरिओस्कोपिक मॉनिटर डिस्प्ले विथ मेकॅनिकल हेड ट्रॅकर. ओके. दिस हायब्रिड सिस्टम परफॉर्म्स सिम्पल डेस्कटॉप व्ही आर सिस्टम. फिश टँकमध्ये काय केलेलं असतं तर तुमचा जो डेस्कटॉप व्ही आर आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन हे स्टिरिओस्कोपिक मॉनिटर डिस्प्लेसोबत केलेलं असतं. ओके. तुम्हाला इथे स्पेरिकल स्क्रीन दिसते डायग्राममध्ये. ओके. खाली कॅमेरा अँड प्रोजेक्टर्स आहेत, युजर आहे, हेड ट्रॅकर दिसतं आहे तुम्हाला. ओके. डेस्कटॉप व्ही आर म्हणून PC दिसत आहे आणि ट्रॅकिंग डिव्हाइस दिसत आहे तुम्हाला आणि त्या स्पेरिकल स्क्रीनच्या खाली अजून कॅमेराज अँड सेन्सर्स, प्रोजेक्टर्स लावलेले दिसत आहेत तुम्हाला. ओके. तर याला एक हायब्रिड सिस्टीम असं म्हणतात, जे एक सिम्पल डेस्कटॉप व्ही आर सिस्टीम तयार करतं. ओके. जे तुम्हाला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जे दिसत आहे तो आउटपुट आहे त्या सिस्टीमचा. लिक्विड क्रिस्टल शटर ग्लासेस आर यूज्ड फॉर स्टिरिओस्कोपिक इमेजेस. द सीन ऑन द स्क्रीन इज अपडेटेड विथ द युजर हेड मुवमेंट. जसं युजर हेड मुवमेंट करेल त्याच्यानुसार त्याचं आउटपुट जे आहे ते रेंडर केलं जातं. तर अशा प्रकारे आपण व्ही आर सिस्टीमचे टाईप्स बघितलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण आता इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस यूज्ड फॉर व्ही आर सिस्टीम हे बघू. इनपुट आउटपुट डिव्हायसेस कोणते आहेत. ओके. याच्यामध्ये इनपुट डिव्हायसेसमध्ये ट्रॅकर्स इंटरफेस आहे. डावीकडची लिस्ट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट डिव्हायसेस दिसतील आणि उजवीकडची लिस्ट जी आहे त्याच्यात आउटपुट डिव्हायसेस आहेत. तर आता इनपुट डिव्हायसेसमध्ये बघूया आपण ट्रॅकर्स इंटरफेसमध्ये काय काय यूज केलं जातं. 3D ट्रॅकर्स यूज केले जातात, मेकॅनिकल ट्रॅकर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रॅकर्स, अल्ट्रासॉनिक ट्रॅकर्स, ऑप्टिकल ट्रॅकर्स, इनर्शियल ट्रॅकर्स, ट्रॅकबॉल्स, हे सगळे काय आहेत ट्रॅकर्स इंटरफेस आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण गेस्चर इंटरफेस म्हणून काय काय यूज केलं जातं, म्हणजे युजर जर मोमेंट जर केलं तर त्याच्यासाठी जर काय इंटरफेस यूज करतो आपण तर इनपुट डिव्हाइस, पिंच ग्लोव्ज आणि 5DT डेटा ग्लोव्ज हे काय असतात हँड ग्लोव्ज असतात. ओके. आणि हे 2 टाईप आहेत त्या ग्लोव्जचे, पिंच ग्लोव्ज अँड 5DT डेटा ग्लोव्ज. आउटपुट डिव्हायसेसमध्ये तुम्हाला काय काय लिस्ट आउट करायचं आहे बघा. ग्राफिक्स डिस्प्ले इंटरफेस आहे फर्स्ट, त्याच्यामध्ये पर्सनल ग्राफिक्स डिस्प्लेज आहेत, हेड माउंटेड डिस्प्लेज आहेत, HMDs ज्याला म्हणतो आपण, मोनोस्कोपिक HMDs आहेत. ओके. बायनोस्कोपिक HMDs आहेत, हँड सपोर्टेड डिस्प्लेज आहेत HSDs, फ्लोअर सपोर्टेड डिस्प्लेज आहेत. ओके. डेस्क सपोर्टेड डिस्प्लेज आहेत. हे सर्व काय आहेत तर तुमच्या ग्राफिक्स डिस्प्ले इंटरफेस आहेत. ओके. त्याच्यानंतर लार्ज व्हॉल्यूम डिस्प्लेज कोणते कोणते आहेत बघू. त्याच्यामध्ये मॉनिटर बेस्ड लार्ज व्हॉल्यूम डिस्प्लेज आहेत, प्रोजेक्टर बेस्ड डिस्प्लेज आहेत. ते काय आहेत लार्ज व्हॉल्यूम, तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर जर पाहिजे असेल तर ते लार्ज व्हॉल्यूम डिस्प्लेज आपण यूज करतो. साऊंड डिस्प्लेज अँड इंटरफेस कोणते कोणते आहेत. हॅप्टिक फीडबॅक, ओके, टॅक्टाईल अँड फोर्स फीडबॅक इंटरफेसेस त्याच्यामध्ये यूज केलेले असतात. तर these were input and output devices used for your VR system. All right. After that let's try to understand what are the application of VR. तसं बघायला गेलं तर VRचे ॲप्लिकेशन्स खूप आहेत. मेन जे कोणते फील्ड आहेत ते इथं मी लिस्ट आउट केलेले आहेत. आर्ट्स अँड एंटरटेनमध्ये यूज केलेलं जातं. ओके. मेडिकल अँड सर्जरीमध्ये यूज केलं जातं, एज्युकेशनमध्ये यूज केलं जातं, मिलिटरीमध्ये यूज केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग अँड आर्किटेक्चरमध्ये यूज केलं जातं. ओके. सायंटिफिक व्हिज्युअलायझेशनमध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. VRचे ॲप्लिकेशन्स तसे खूप आहेत. ओके. तर दिस वॉज युअर व्हर्च्युअल रियालिटी, ओके, concept where we seen components of virtual reality. After that we seen what are the different types of VR system. In that we seen desktop VR, after that video mapping VR, immersive VR, telepresence, mixed reality and fixed tank reality VR. All right.